नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण साजरी करत असतो. याला उत्तरायणी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. होळीला दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, शारीरिक मानसिक कष्ट याचे दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आणि व्हिडिओमध्ये जे काही उपाय आहे ते तुम्ही करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की उत्तरायणी पौर्णिमा 2026 मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमाची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्ती होणार आहे. तर होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन करायचं आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात आपण सत्यनारायण देखील करायचे आहे. आता जाणून घेऊया वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचणी आहे आणि कष्ट, त्यांच्याबरोबर सांसारिक अडचणी यावर मात करण्यासाठी आपण आरोग्य राहावे, कारण आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती. त्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे काही तुम्हाला आवर्जून करायचे आणि तेवढे प्रभावी उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणे हे महत्त्वाचे आहे. जेवढ्या सातत्याने तुम्ही कुठलेही पण उपाय करत असताल तेवढा तुम्हाला फायदा होतो. आता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर त्यांना हा उपाय म्हणजे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते करता येणार नाही. मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीला करता येईल. पहिला उपाय, आता सगळ्यात आधी जाणून घेऊया. जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होळीच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवावी, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट दृष्टी, भूत प्रेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होळी दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ही राख जर तिजोरीत ठेवल्याने धन समृद्धी वाढते, लक्ष्मी प्राप्त होते. करायचं तर काय, लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात तांब्याचे नाणे आणि 7 तांदळाचे आणि धान्याचे दाणे, हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवा. यामुळे धन आवतं, पैशांच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. दुसरा उपाय, प्रवेशद्वाराच्या या राखेची छोटी पुडी बनवून मुख्य दरवाज्यावर आणि दुकानात ट्रान्सफर लावावी. यामुळे नकारात्मक आणि बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा, यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या. 7 आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड 7 घ्यायचे, ते तुमच्या स्वतःवरून उतरून टाकायचे. ज्याला लग्न व्हावं, अगदी ताई म्हणजे दिवस झाला असेल माझं दुसरं लग्न करायचं, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला गोल क्लॉक वाईज सरळ जात जसं फिरतं तसं क्लॉक वाईज 7 वेळा स्वतः वळून घ्यायचे आहे, स्वतःवरून घ्यायचे आहे. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर होळीमध्ये नेऊन टाकायचं. होळीचं दर्शन घ्यायचं, होळीला प्रदक्षिणा घालायचं, त्यानंतर घरी जायचं. आता घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागं वळायचं नाही, दुसऱ्याच्या कोणाच्याही घरी जायचं नाही, तिथे डायरेक्ट घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारातच धुवून घरामध्ये यायचं. त्यानंतर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. आणि हा तुम्ही उपाय स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. चौथा उपाय, यानंतर बघा पुढील उपाय तुम्हाला सांगते. सर्वात पहिला तुम्हाला खाऊचं पान आणायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे खाऊचं पानांना आपल्या आद्यस्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पानं लावा. होळीच्या दिवशी खाऊची पानं वरदान ठरतं. पान घ्यायचं, ती तुपात 2 पानं घ्यायची, ती तुपात भिजवायची आणि जी सार्वजनिक होय त्यामध्ये अर्पण करायचे. त्यामुळे आर्थिक संकट दूर, पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या व्यवस्थित चालू लागेल आणि नोकरी जे काही असेल पैसा जास्त येतो, त्या पैशात बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे पैशाची तोडजोड
हा उपाय करून तुम्हाला खूप चांगले अनुभव येईल. 5वा उपाय, त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बघा माझ्या घराला नजर लागली आहे किंवा माझा उद्योगधंदा, माझे दुकान चांगले चालत नाही. अशा वेळेला शक्यतो एक नारळ घ्यायचा आहे केसासहित. ते आपण फोडतो ब्राऊन कलरचा नारळ तो घ्यायचा, केसासहित घ्यायचा. ते कोणी उटीत दिलं नसावा किंवा पूजेचा नसावा, विकत आणायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, होळीच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उघडं ठेवायचं आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्या घरावरून तो फिरवायचा. आणि हे फिरल्यानंतर डायरेक्ट घरात जायचं नाही. पूर्ण त्याने सुद्धा अगोदर बाहेर पिढा असते, पाणी वगैरे ठेवायचं, घरावर आलेली दूर. त्यानंतर होळीला सार्वजनिक होळीमध्ये बाहेरच्या होळीमध्ये डायरेक्ट घरात जाताना मागं वळायचं नाही. 6वा उपाय, त्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो आजारपणी दरवाजा आपल्या घरात व्हायचा. एखादी घरामध्ये तुमच्या घरात असेल, तिला सारखा दवाखाना असेल, सारखा गोळ्या असतात, इतक्या दवाखाना गोळ्या करूनही कशाचाच फरक नसेल तर 4-5 गोळ्या वाढतच. होळीसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातले कुठल्याही व्यक्तीसाठी, आजारी व्यक्तीसाठी करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा, ब्लाऊज पीसचा काळा कपडा तरीसुद्धा चालेल. 5 कवड्या टाकायच्या आहेत, 5 गोमती चक्र टाकायचे आहेत. आणि त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, जर त्या गोळ्या एक गोळी तुम्हाला त्याच्यात टाकायची, त्या कपड्यात दोरीने बांधूनच घ्यायच्या किंवा त्या कपड्यानेच गाठ बांधायची. आता ही पोटली आहे ती आजारी व्यक्तीवरून 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायची आहे, उतरून घ्यायची आहे. आणि असेल तर स्वतःवर डोक्यावर 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे. असाल तर ही ओवाळून झाल्यानंतर सेम जिथे होळी सार्वजनिक तिथे नेऊन टाकायची, मध्यभागी टाकायची, जळून खाक व्हावी ती पुडी. असं व्यक्तीचा आजारपण आहे त्याच्यामध्ये फरक दिसू लागेल. हळूहळू त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात, म्हणजेच ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. त्याच्यामुळे हा उपायसुद्धा आवर्जून करून बघा. सेम जाताना मागे वळायचं नाही, घरी येताना वळून बघायचं नाही, आल्यानंतर हातपाय धुवायचे. 7वा उपाय, समजा घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच प्रॉब्लेम असतात आरोग्याचा, तर पण आपल्याला काय वाटतं का आरोग्य असं उत्तम राहिलं, शुगर BP वगैरे कधी काय, उत्तम आरोग्यासाठी सुद्धा हा उपाय करून बघावा. 10 कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत. कडुलिंबाचं झाड असतं त्याची मोजून 10 पाने घ्यायची आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा अंदाजे 5 लवंगा, 7 तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या घ्यायच्या तरीसुद्धा चालेल. आणि या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापूरचा तुकडा, भीमसेन कापूरचा तुकडा असेल तर या उत्तम, भीमसेन कापूर नसेल तर गोल कापराचा एखादा 2 वडी घ्यायची, ती स्वतःवरून ओवाळायची आहे आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून. आणि त्यानंतर सेम सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये नेऊन टाकायचं. नियम सारखेच असतात सगळ्यांना, मागे वळून बघायचं नाही, कुठे जायचं नाही, डायरेक्ट घरात यायचं, हातपाय धुवून घरामध्ये यायचं, देवाला नमस्कार करायचं आणि बाकीचे जे काम आहे ते करून घे. 8वा उपाय हा आर्थिक प्रगती, आपलं घर कायम धनधान्याने भरलं राहावं यासाठी मूठभर तुमच्या घरची जी होळी आहे त्यामध्ये सुद्धा मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी टाकू शकता. आणि जी सारण त्याच्यामध्ये तुम्ही मूठभर गहू, मूठभर ज्वारी टाकू शकता. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहते व कशाची कमतरता भासत नाही. त्यानंतर 9वा उपाय, आंघोळीच्या पाण्यात थोडी राख आंघोळीच्या बादलीत टाकावी. नवग्रह दोषांचा प्रभाव देखील खूप कमी होतो. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती व समिधा, गाईचे शेण, लाकडं जाळतात. त्यामुळे राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वची भर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात.
कारण ती अँटीबॅक्टेरियल असते. आता अग्नीची ही राख शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ती राख दात घासण्यासाठी वापरतात, त्यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यामध्ये रक्त निघत नसेल तर रक्तप्रवाहही थांबतो. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. होलिका दहन केलं जातं, अग्निकुंडात वाईट म्हणतात. सगळं काही औषधी, गायच, शेण, लाकडं हे जाळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असे. त्याचप्रमाणे बघा, हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि होळीच्या दिवशी वाळलेलं खोबरं असतं, खोबऱ्याचा तुकडा सुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खाल्ला देखील जातो किंवा होळीला अर्पण केला जातो. खोबरं आणि त्याचबरोबर नारळ सुद्धा. बरेच जण काय करतात, भले आपण घरावरून ओवळला एक नारळ जो असतो तो आवला ब्राऊन कलरचा, तो होळीमध्ये टाकतात. तर असं तुम्हाला टाकायचं. होळीच्या दिवसात खोबरे, नारळ घ्यायच्या आगांबद्दल मला सांगायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब. सायकल दिवस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.